नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगा स्टोरी आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. आणि नुसता स्वातंत्र्य दिन नाही तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्ष, हे 75 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण होत आहेत. तर ह्याच्या मी तुम्हाला सगळ्यांना, आपल्या दर्शकांना आणि ह्यांना शुभेच्छा देतो. तर आज रविवार आहे आणि आज आपण कंपनी अनालिसिसच्या माध्यमातून कंपनीची माहिती घेणार आहोत. आज ज्या कंपनीची माहिती घेणार आहोत ती अशी न माहितीतली किंवा अशी कंपनी नाही, सगळ्यांना माहितीतली परिचयाची मोठी सरकारी कंपनी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल, ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर आपण कंपनी अनालिसिस कसा करतो ते इंट्रोडक्शन, स्वॉट अनालिसिस, पॅरामीटर्स ऑफ स्टॉक, टेक्निकल्स, फंडामेंटल, शेअर होल्डिंग पॅटर्न याप्रमाणे आपण माहिती घेत जातो. तर आपण तसंच घेणार आहोत. पण सुरुवात आपण नीड टू नो पासून करणार आहोत. नीड टू नो सगळ्या कंपन्यांसाठी लागू आहे. कधी शेअर घ्यायचा, कधी विकायचा आणि कधी होल्ड करायचा. घ्यायचा कधी, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तसं, मार्केट डिक्लायनिंग असताना, मंदीचं मार्केट असताना, शेअरची प्राइस कमी झाल्यावरती घ्यायचा. जसं आपण बाजारात जाऊन एखादी वस्तू स्वस्तात घ्यायला जातो तसं शेअरच्या बाबतीतही लागू आहे. विकायचा कधी, तर तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे, 1 दिवस इंट्राडे साठी असेल तर 1 दिवस, नंतर 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 10 वर्ष, जे काय असेल ते पूर्ण झाल्यावर, किंवा तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस यापैकी काही जरी हिट झालं तरीही कंपनीतनं एक्झिट करायचं. स्टॉप लॉस हिट झाला तरी, नाहीतर तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग प्लॅनला काय अर्थ नाही. होल्डिंग कधी करायचं, शेअरचं होल्ड कधी करायचा, तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जेवढा आहे त्याप्रमाणे, किंवा त्या शेअरमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी आली, काही चांगली गोष्ट घडणार आहे, रिझल्ट चांगला येणार आहे किंवा स्प्लिट होणार आहे, काय जे असं असेल ते कळलं तर त्यासाठी होल्ड करायचा. आता आपण कंपनीची इंट्रोडक्शन बघूया. भेल लिमिटेड म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे कंपनीचं पूर्ण नाव आहे. पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, कारण का शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहे. ज्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड नसतात त्या प्रायव्हेट लिमिटेड असतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याची ओनर आहे, सरकारी कंपनी आहे म्हणलं तसं, PSU. त्यानंतर 1964 मध्ये 57 वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी आहे, जुनी कंपनी आहे ही. त्यानंतर नलीन सिंघल हे याचे चेअरमन अँड MD आहेत, की पर्सन. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इंडस्ट्री मधली ही कंपनी आहे. ह्याचे हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली इथे आहेत. 17,308 करोड ह्याचा रेव्हेन्यू आहे. ह्याचे भरपूर डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट्स आहेत या कंपनीचे. पॉवर, एअर प्री हीटर्स, बॉयलर, कंट्रोल रिले पॅनल्स, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स, फॅब्रिक फिल्टर्स, गॅस टर्बाईन, हायड्रो पॉवर प्लांट, पुल्वरायझर्स, टर्बो जनरेटर्स, आणि ह्या कंपनीने रेल्वेसाठी इंजिन सुद्धा बनवलेलं आहे, इलेक्ट्रिक इंजिन. हे सगळे या कंपनीचे डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट्स आहेत. आता हा स्वॉट डायग्राम आहे, याच्यामध्ये मी स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेटचा अनालिसिस अगदी थोडक्यात दिलाय. हा पण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ बघूया, कंपनीच्या स्ट्रेंथ. कंपनी विथ लो डेट, कंपनी विथ 0 प्रमोटर प्लेज, FII, FPI इन्क्रीजिंग देअर शेअर होल्डिंग. म्हणजे काय, तर खूप कमी कर्ज असलेली कंपनी आहे. प्रमोटरचा एकही शेअर प्लेज नाही. प्रमोटर सरकारच आहे, पण सरकारने शेअर प्लेज केलेले नाहीत. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर FII त्यांचं शेअर होल्डिंग वाढवत आहेत. ही कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण विकनेसेस बघूयात. MF म्युच्युअल फंड डिक्रीजिंग देअर शेअर होल्डिंग लास्ट क्वार्टर, रेड फ्लॅग डाऊनग्रेड बाय क्रेडिट रेटिंग एजन्सी, लो पिट्रोस्की स्कोर, कंपनी विथ वीक फायनान्शियल, अॅन्युअल नेट प्रॉफिट अँड रेव्हेन्यू डिक्लाइनिंग फॉर द लास्ट 2 years, बेरिश हरामी म्हणजे बेरिश रिव्हर्सल पॅटर्न. म्हणजे काय, तर कंपनीचा आत्ता ट्रेंड बेरिश आहे, बेरिश रिव्हर्सल पॅटर्न झालाय. ट्रेंड जो अप ट्रेंड होता तो रिव्हर्स होऊन डाऊन ट्रेंड मध्ये आलेली आहे कंपनी. म्युच्युअल फंडनी शेअर होल्डिंग कमी केले, शेअर विकलेले आहेत. आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी जी प्रत्येक ह्याला काहीतरी रेटिंग देत असते, ज्याच्यावरती त्या शेअरचं हे अवलंबून असतं, ते रेटिंग त्यांनी डाऊनग्रेड केलेलं आहे. आणि कंपनीचे फायनान्शियल आता काही चांगले नाहीयेत, तर ही कंपनीसाठी चांगली गोष्ट नाही. आणि स्ट्रेंथ पेक्षा विकनेसेस जास्त आहेत, ही सुद्धा कंपनीसाठी चांगली गोष्ट नाही. आता आपण पुढे जाऊया. अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट बघूया. ब्रोकर अपग्रेडेड रेकमेंडेशन और टार्गेट प्राइस इन द पास्ट 3 months, हायएस्ट रिकव्हरी फ्रॉम 52 week लो, स्टॉक विथ लो PE. म्हणजे कमी PE रेशो असलेला स्टॉक आहे. त्यानंतर ब्रोकरने याचं रेकमेंडेशन, टार्गेट प्राइस अपग्रेड केलेली आहे मागच्या 3 महिन्यात. आणि 52 week लो पासून हायएस्ट रिकव्हरी झाली. हे कंपनीसाठी अपॉर्च्युनिटी आहेत, कंपनीला वाढण्याचा चान्स आहे. त्यानंतर थ्रेट काय, तर रिसेंट ब्रोकर डाऊनग्रेड इन टार्गेट प्राइस आणि इन्क्रीजिंग ट्रेंड इन नॉन कोर इन्कम, हे कंपनीसाठी थ्रेट आहेत. आता आपण पुढे जाऊया. पॅरामीटर्स ऑफ स्टॉक बघूया. करंट मार्केट प्राइस 55.60 आहे. 52 week हाय 26.75, 52 week लो आहे 79.55. त्याच्यामुळे अजूनही या कंपनीला वाढण्याचा स्कोप आहे. आणि
ह्या कंपनीचा शेअर 2012 मध्ये स्प्लिट झाला होता. आधी हा शेअर 1500 रुपये वगैरेच्या घरात होता, तो स्प्लिट होऊन 150 रुपयाला आला. त्याच्यामुळे याचे स्प्लिट झाल्यानंतरचे हा 150 रुपयाच्या आसपास होते. त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये मला पूर्ण खात्रीनिशी असं वाटतं की हा शेअर परत ट्रिपल डिजिटमध्ये 150 रुपयाच्या लेवलला जाऊ शकतो. या शेअरमध्ये पोटेन्शियल आहे. मार्केट कॅपिटलायझेशन 19,360 करोड, म्हणजे मिड कॅप कंपनी आहे, पण लार्ज कॅप मध्ये ही कंपनी जाऊ शकते जर त्यांचं मार्केट कॅपिटल 20,000 करोडच्या पार गेलं तर. खूप जवळ आलेलं आहे लार्ज कॅपच्या. डिव्हिडंड उपलब्ध नाही आहे. 5 वर्ष कंपनीने दिला, पण ह्या वर्षाचा डिव्हिडंड उपलब्ध नाही आहे. बहुतेक दिला नसावा असं माझा अंदाज आहे. फेस व्हॅल्यू 2 रुपये. अर्निंग पर शेअर निगेटिव्ह आहे, -6.47. ही अजिबातही चांगली गोष्ट नाही. पीई रेशो 16.75 आणि इंडस्ट्री पी 19.62, म्हणजे अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. प्राइस टू बुक रेशो आहे, बुक रेशो आहे 74.59. बुक व्हॅल्यू खूप स्ट्रॉंग बुक व्हॅल्यू आहे कंपनीची, ही चांगली गोष्ट आहे. प्राइस टू बुक 0.75, ही सुद्धा चांगला रेशो आहे हा, कारण का 1 किंवा 1 पेक्षा खाली असायला लागतो आयडियल, आणि हा 1 पेक्षा खाली आहे म्हणून चांगली गोष्ट आहे. बीटा 1.35, म्हणजे हाय वोलाटाईल, हाय मोमेंटम स्टॉक आहे हा. आणि डिलिव्हरेबल्स 20.05, म्हणजे 20% लोक डिलिव्हरी घेतात. बाकीचे शेअर 80% शेअर, मेजॉरिटी शेअर इंट्राडे मध्ये वगैरे ट्रेड होतात. तर हे होते पॅरामीटर्स. आता आपण टेक्निकल्स बघूया. मूव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ओव्हर आणि पिव्होट लेवल्स येतात त्याच्यात. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 5 and 20 डे म्हणजे शॉर्ट टर्म, 20 आणि 50 डे म्हणजे मीडियम, आणि 50-200 म्हणजे लॉंग टर्म. आता हा शेअर फक्त लॉंग टर्म मध्ये बुलिश आहे, शॉर्ट आणि मीडियम टर्म मध्ये बेरिश आहे, आणि आत्ताचा शेअर डाऊन ट्रेंड मध्येच आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे लॉंग टर्म मध्येच ही कंपनी चांगला रिटर्न देऊ शकते. शॉर्ट टर्म साठी तुम्ही जर घेतलात तर कंपनी निगेटिव्ह रिटर्न देईल. त्याच्यामुळे माझं सजेशन असं राहील की शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म साठी अवॉइड करा. लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल 3 वर्ष 5 वर्ष, तर हा शेअर बाय करायला काही हरकत नाही असं माझं सजेशन आहे. आता क्लासिक, फिबोनाची, कॅम्ब्रिला 3 प्रकारच्या पिव्होट लेवल असतात, कालांतराने बदलत असतात. R1, R2, R3, S1, S2, S3 सपोर्ट रेझिस्टन्स आहेत, आणि R1, R2, R3 पार करून जर कंपनीची शेअर प्राइस वर गेली तर ब्रेकआउट, S1, S2, S3 सपोर्ट पार करून खाली आली शेअर प्राइस तर ब्रेकडाऊन. चला पुढे जाऊया. आता आपण रेव्हेन्यू बघूया. रेव्हेन्यू हा फंडामेंटल्सचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा सगळा अॅन्युअल डेटा आहे आणि करोड रुपीज मध्ये हा सगळा डेटा आहे, म्हणजे रेव्हेन्यू, बॅलन्स शीट वगैरेचा. रेव्हेन्यू पासून सुरुवात करूया. 28477, 28940, 30441, 21490, 17308. म्हणजे तुम्ही बघितलात तर 2017, 18, 19 3 वर्ष वाढत गेलेला आहे रेव्हेन्यू. 2019च्या तुलनेत 20 मध्ये मेजॉरिटी खाली आला. म्हणजे काय तर कोरोना पॅन्डेमिकचाच हा असर आहे. अजून काही मेजर झाला असेल तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल, पण मेजॉरिटी पॅन्डेमिकचा असर आहे. 2021 मध्ये पण खाली आला, कारण का त्यानंतर त्यांना फार ऑर्डर्स मिळाल्या नाहीयेत आणि पॅन्डेमिक अजूनही चालूच आहे, त्याच्यामुळे रेव्हेन्यू खाली आलेला आहे. पण ओव्हरऑल कंपनीचा रेव्हेन्यू चांगला आहे, 17,308 करोड, म्हणजे काही वाईट रेव्हेन्यू नाही. पुढे जाऊया. आता आपण इन्कम स्टेटमेंट बघूया. हा अॅन्युअल डेटा आहे 5 वर्षाचा. इथे आपण सेल्स, अदर इन्कम आणि नेट प्रॉफिट बघणार आहोत. बाकीच्या कॅटेगरीज पण तुम्हाला मी सांगेन तशा अनालाइज करायच्या आहेत. सेल्स बघूया. सेल्सच्या आणि रेव्हेन्यूच्या व्हॅल्यू सेम आहेत. 2017 ते 19 वाढलाय, 20-21 मध्ये कमी झालाय. अदर इन्कम आपण बघूया. 753, 678, 661, 564, 348. कंटिन्युअस अदर इन्कम कमी होतोय, आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण का सेल्सच्या तुलनेत अदर इन्कम कमीच पाहिजे. आता आपण नेट प्रॉफिट बघूया कंपनीचं. 478, 828, 1188, 1494 आणि -2743. आता कंपनी लॉस मध्ये आहे, आणि ही चांगली गोष्ट नाही. पण 2017 ते 2020 4 वर्ष प्रॉफिट मध्ये होती. 2020 मध्ये पण निगेटिव्ह आहे, म्हणजे 2020 मध्येच लॉस मध्ये गेली, आणि 21 हे 2 वर्ष कंपनी लॉस मध्ये, ही चांगली गोष्ट नाही. आता आपण पुढे जाऊया. बॅलन्स शीट बघूया कंपनीची. इथे आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, करंट लायबिलिटी आणि करंट ऍसेट बघणार आहोत. शेअर कॅपिटल कंपनीचं 489, 734, 696 ला नंतर कॉन्स्टंट आहे. 2017-18 मध्ये थोडंसं बदललं, कंपनी कदाचित बोनस किंवा काही असं दिला असू शकतं, त्याच्यामुळे शेअर कॅपिटल बदललेलं आहे. आणि 2019 पासून 696 करोडला कॉन्स्टंट आहे. रिझर्व्ह सरप्लस बघूया. 31,899, 31,600, 30,207, 27,964 आणि 25,287. रिझर्व्ह सरप्लस कमी होत आहेत, आणि ही कंपनीसाठी चांगली गोष्ट नाही. हे बॅड इंडिकेटर आहे. रिझर्व्ह सरप्लस कंपनीचे वाढते असायला पाहिजेत आयडियली. करंट लायबिलिटीज बघूया.
20142, 22211, 23055, 22676 आणि 2359. त्याच्यामुळे ठीक आहे, कमी जास्त आहेत करंट लायबिलिटीज. आता आपण करंट ऍसेट्स बघूया कंपनीचे. 42905, 43193, 38380, 32711 आणि 28343 आहेत. आणि हे जर का तुम्ही करंट लायबिलिटीशी कम्पेअर केलेत करंट ऍसेट, तर करंट ऍसेट करंट लायबिलिटीपेक्षा जास्त आहेत आणि ही कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया, कॅश फ्लो बघूया. ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो आपण बघणार आहोत. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आहेत 560, 989, -3860, -2891 आणि 0. म्हणजे 2017 आणि 18 मध्ये पॉझिटिव्ह कॅश फ्लो होता, जो चांगला होता. 19-20 मध्ये निगेटिव्ह होता, जी चांगली गोष्ट नाही. आणि 2021 मध्ये 0 आहे, म्हणजे कंपनी इलिक्विड आहे आणि ही चांगली गोष्ट नाही. पण निगेटिव्ह मधून 0ला आलाय, म्हणजे कॅश फ्लो मध्ये सुधारणा झाली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आता इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज बघूया आपण. -565, +961, 1918, 1836 आणि 0. म्हणजे निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये आला. 2017 मध्ये निगेटिव्ह होता, 18, 19, 20 पॉझिटिव्ह आणि 21 मध्ये 0. म्हणजे 2021 या वर्षामध्ये कंपनीला इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मधून रिटर्न्स मिळालेले नाहीयेत. आधी चांगले रिटर्न्स मिळाले होते, म्हणजे कंपनीकडे पैशाचा ओघ कमी होतोय आणि ही चांगली गोष्ट नाही. आता आपण नेट कॅश फ्लो बघूया. -472, +1282, -1972, +607 आणि 0. निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि 0 नेट कॅश फ्लो, म्हणजे कंपनी इलिक्विड आहे, कंपनीकडे पैशाचा ओघ होत नाही आणि चांगली गोष्ट नाही. आता आपण रेशोज बघूया. आपण पहिले रिटर्न आणि मार्जिन रेशोज बघणार आहोत, मग बाकीचं बघणार आहोत. रेशोचा सगळा डेटा पर्सेंटेज मध्ये आहे. आता आपण रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी बघूया. ROE 1.41, 1.36, 3.25, -5.11, -10.38. निगेटिव्ह रिटर्न्स आहेत, ही अजिबातही चांगली गोष्ट नाही. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघूया. 2.33, 4.50, 5.65, -0.46, -9.36. निगेटिव्ह रिटर्न्स चांगली गोष्ट नाही, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे. रिटर्न ऑन ऍसेट्स ROA बघूया. 0.74, 0.69, 1.57, -2.41, -4.88. म्हणजे कंपनीचे आता सध्या निगेटिव्ह रिटर्न्स आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही. आता ग्रॉस प्रॉफिट मार्जिन बघूया आपण मार्जिन रेशोज मध्ये. 6.35, 9.15, 9.16, 1.52, -16.13. म्हणजे 2017 ते 19 वाढला, 20 मध्ये बॉर्डर लाईन आणि 21 मध्ये मेजर निगेटिव्ह. म्हणजे कंपनीचे फायनान्शियल्स खूप वीक आहेत आणि कंपनी मेजर लॉस मध्ये असायचा अर्थ होतो आणि ही चांगली गोष्ट नाही. ऑपरेटिंग मार्जिन बघूया. 3.37, 6.42, 7.60, -0.82, -18.86. कंपनी लॉस मध्ये, हे याचं उदाहरण आहे. ऑपरेटिंग मार्जिन पण निगेटिव्ह, चांगली गोष्ट नाही. नेट प्रॉफिट मार्जिन बघूया. 1.68, 2.86, 3.90, -6.95, -15.85. निगेटिव्ह रिटर्न्स आहेत कंपनीचे आणि ही चांगली गोष्ट नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. आता लिव्हरेज, ग्रोथ आणि टर्न ओव्हर रेशो आपण बघणार आहोत. लिव्हरेज रेशो मध्ये सर्वात महत्वाचा असतो तो डेट टू इक्विटी रेशो, हा आपण बघणार आहोत. 2017 आणि 18 0 आहे, म्हणजे 2017 आणि 18 2 वर्षात कंपनीचं कर्ज मुक्त होती. 2019 मध्ये 0.08, 20 मध्ये 0.18, 21 मध्ये 0.19. थोडासा वाढलेला आहे डेट टू इक्विटी रेशो, थोडं कर्ज आहे कंपनीवरती असं त्याचा अर्थ होतो. पण हे काही खूप जास्त कर्ज नाही, निग्लिजिबल डेट आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट बघूया. ग्रोथ रेशो म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट देतात. इथे आपण सेल्सचा CAGR बघणार आहोत 5 वर्षाचा. -15.17, -3.05, +6.82, -13.13, -22.66. सेल्सचा CAGR निगेटिव्ह आहे आणि ही चांगली गोष्ट नाही. फक्त 2019 मध्ये पॉझिटिव्ह होता. नेट प्रॉफिटचा CAGR बघूया. -63.03, -24.40, +28.33, +76.66, +81.93. नेट प्रॉफिटचा CAGR पॉझिटिव्ह आहे, पण बाकीचे फायनान्शियल्स वीक आहेत. त्याच्यामुळे हे जरा तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल, फायनान्शियल्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे का कंपनीच्या. मला तर वाटतो आहे, कारण का सेल्सचा निगेटिव्ह आणि प्रॉफिटचा पॉझिटिव्ह जरा हे आहे. माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे, कंपनीचे फायनान्शियल्स वीक आहेत, हे एवढं मात्र नक्की. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, ऍसेट टर्नओव्हर रेशो, म्हणजे हे सगळे
इन्व्हेंटरी ऍसेट काय आहेत ते सगळं हे टर्न ओव्हर रेशो दाखवतात. आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया आपण. ब्लू जो पॅच मोठा दिसतोय तो प्रमोटर स्टेक आहे. ग्रीनिश पॅच आहे तो FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. येलो पॅच आहे तो DII डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आणि ऑरेंज पॅच म्हणजे पब्लिक. आता प्रमोटरचा स्टेक आहे 63.17%. हेल्थी प्रमोटर स्टेक आहे. प्रमोटरला कंपनीमध्ये कॉन्फिडन्स आहे असा याचा अर्थ होतो आणि चांगली गोष्ट आहे ही. 4.67% हा FII चा स्टेक आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. DII चा स्टेक 12.4% आणि 19.76% हे पब्लिक शेअर होल्डिंग. त्याच्यामुळे प्रमोटर, FII, DII, पब्लिक सगळ्यांचा हेल्थी शेअर होल्डिंग आहे. कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न खूप चांगला आहे आणि लॉंग टर्म साठी मला वाटतं ही कंपनी घ्यायला काही हरकत नाही. वीक फायनान्शियल जरी असले तरी सरकारी कंपनी आहे आणि ह्या आधी कंपनीने चांगले रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता कंपनी बेरिश ट्रेंडमध्ये आणि फायनान्शियल वीक आहेत पण सुधारतील असं मला वाटतं. ही होती भेल ह्या कंपनीची डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आयडीवर मला लिहून कळवा. कुठल्या अजून कंपनीबद्दल माहिती हवी असेल तरी मला लिहून कळवा, त्याचा मी व्हिडिओ बनवीन. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा. माझे नियमित अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आता उद्या सोमवारी आपण परत आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.